नमस्कार मित्रांनो, 2026मधली पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी 6 जानेवारी म्हणजेच की उद्या आहे. तर उद्या जर हा एक उपाय केला तर गणपती बाप्पा तुमचं प्रत्येक संकट हे दूर करणार. नोकरी, पैसा, आरोग्य किंवा मनशांती, बाप्पांची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंगळवारी येणारी ही विशेष चतुर्थी आयुष्य बदलू शकते, फक्त या 3 गोष्टी केल्या तर. मित्रांनो, नववर्ष 2026ची सुरुवात झाली आहे. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक आपण पाहिले की शुभ फलदायी योग जोडून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती बाप्पांच्या स्मरणाने, पूजनाने केले जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते. गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026मधली पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जोडून आलेला आहे. संकष्ट चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. कधी आहे पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी? या दिवशी गणपती उपासना कशी करावी याबाबत चला जाणून घेऊया. आणि अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, तर मी आपल्या एका व्हिडिओमध्ये ते डिटेल एक्सप्लेन केले आहे. तर गणपती हे सृष्टीचे निर्माणकर्ते आहेत. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. अबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहेत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही. यामुळेच देवत्व असलेले गणपती बाप्पा हे जवळचे आणि आपल्यातलेच वाटतात. गणपतींची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रत करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात अधिक महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. मराठी वर्षांचा पौष महिना सुरू आहे. मंगळवारी 6 जानेवारी 2026 म्हणजेच की उद्या संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जोडून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच सुरू आहे. गणेश व्रतांमध्ये आपल्याला माहिती आहे, संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतात. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की त्याला अंगारक योग जोडून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखऱ्यासारख्या लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायांची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराणात तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. चला तर मग जाणून घेऊया की अंगारकी संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय आवर्जून केले पाहिजे. जर शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे उद्या दर्शन घ्या. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल वाहावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
मोदक करणे शक्य नसतील तर लाडवाचा नैवेद्य दाखवा. लाडू किंवा मोदक नसतील तर काहीतरी गोड नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ, लाभदायक ठरू शकते. आणि सर्वात महत्त्व म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे खूप ते शुभ मानले जाते. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करा. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही, पूजेचे पुण्यही लाभत नाही. आणि गणपती बाप्पांचा ओम गणपते नमः हा मंत्रांचा 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा जप करा. शक्य होईल तर गणपती स्तोत्रांचे पठण करावे. तर मित्रांनो, अशा श्रद्धेने केलेल्या उपासनेने विघ्नहर्ता गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात. हे जे काही उपाय आहेत ते अगदी साधे उपाय आहेत, पण ते आपल्याला एकदम ओरिजिनल मनाने म्हणजेच की श्रद्धेने करायचे आहे, नुसतं करतोय म्हणून नाही. कारण ते म्हणतात ना की देव हा भावाचा भुकेला असतो. देव कधीही आपला भाव बघतो की हा व्यक्ती किती शुद्धतेने माझी उपासना करतोय. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा.